जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की आपल्या टी पेपर क्रमांक 1 आणि टी पेपर क्रमांक 2 या संदर्भातील महत्त्वाचं सामान्य विज्ञानातील काही महत्त्वाचे घटक पाहणार आहोत. तर आपण या ठिकाणी वेळ न लावता आपल्या मूळ मुद्द्यांना जाऊया. तर पहिला पॉईंट आहे की मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणतात? तर पीयूषका ग्रंथी. प्राण्यांचा सर्वात मोठा संघ कोणता? तर आर्थ्रोपोडा संघ. आर्थ्रोपोडा संघामध्ये मित्रांनो सर्वच कीटक येतात. लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे की सर्वात मोठी प्रजाती कोणाची आहे? तर कीटकांची आहे. महत्त्वाचं म्हणजेच की कीटकांच्या बाबतीत आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यांचं रक्त कोणत्या रंगाचं असतं? तर निळ्या रंगाचं. आपल्याला पुढे सुद्धा तो पॉईंट येणार आहे. कोणत्या संघातील प्राण्यांना संधिपात प्राणी म्हणतात? संधिपात प्राणी. तर आर्थ्रोपोडा या संघातील प्राण्यांना संधिपात प्राणी म्हणतात. त्याचं कारण असं आहे की सर्वात अगोदर जर आपण प्राण्यांचा जर विचार केला तर पायाच्या रूपामध्ये एक महत्त्वाचे अवयव एकूण आर्थ्रोपोडा या संघातील प्राण्यांना दिसून आले होते. त्यामुळं त्यांना संधिपात प्राणी किंवा संधियुक्त प्राणी म्हणून या प्राण्यांना या ठिकाणी लक्षात घेतलं जातं. पुढचा पॉईंट आहे की पृथ्वीवर सर्वात मोठी प्रजाती कोणत्या सजीवांची आहे? तर कीटकांची आहे. चिंचेमध्ये कोणते आम्ल असते? तर टार्टारिक आम्ल चिंचेमध्ये पाहायला मिळते. लोण्यामध्ये ब्युटेरिक आम्ल असते. ब्युटेरिक आम्ल लोण्यामध्ये असतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे कीटकांचे रक्त कोणत्या रंगाचे असते? तर निळ्या रंगाचे असते. आता कीटकांच्या रक्ताचा निळा रंग होण्याचं कारण काय आहे? तर कीटकांच्या रक्तामध्ये तांबे हा घटक असतो. जसं आपल्या बघा सस्तन प्राण्याचा जर विचार केला तर सस्तन प्राण्याचं रक्त हे तांबड्या रंगाचं असतं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की सस्तन प्राण्याचं जे काय HB असतो हिमोग्लोबिन, तर त्यामध्ये काय असतं? तर महत्त्वाचं म्हणजे की लोह हा घटक असतो आणि लोहाची ऑक्सिजनसोबत अभिक्रिया झाल्यानंतर आपल्या रक्ताला हा कोणता रंग येतो? तर लाल रंग येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की एकूण लोहाच्या म्हणजे की ऑक्सिजनसोबत होणारी जी काय अभिक्रिया आहे ती गोष्ट जर आपण बाजूला सोडली तर महत्त्वाचं म्हणजे की हिमोग्लोबिनचा जो काही रंग असतो तो कोणता असतो? तर जांभळा असतो. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत, महत्त्वाचा आहे. कोणत्या संघातील प्राण्यांना संपृष्ठरज्जू आणि असंपृष्ठरज्जू प्राण्यांना जोडणारा दुवा म्हणतात? मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी संपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे कोणते? तर ज्या प्राण्यांच्या बाबतीत जर बघितलं आपण तर पाठीचा कण्याचं अस्तित्व असतं किंवा चेताराज्य आपल्याला पाहायला मिळतो त्या प्राण्यामध्ये. आणि असंपृष्ठरज्जू प्राणी जे आहेत त्यांच्यामध्ये मात्र जे की पाठीचा कणा असतो त्याचं अस्तित्व पाहायला मिळणार नाही आपल्याला. महत्त्वाचं म्हणजेच की बघा हेमिकॉर्डाटा नावाचा एक संघ आहे. या संघाच्या बाबतीत महत्त्वाचं की म्हणजे संपृष्ठरज्जू आणि असंपृष्ठरज्जू यांना जोडणारा दुवा हेमिकॉर्डाटा संघ आहे. तर हेमिकॉर्डाटामध्ये सॅकोग्लॉसस, बॅलॅनोग्लॉसस हे महत्त्वाचे काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या प्राण्यांच्या संघातील सजीवांना पुनरुद्भवन क्षमता असते? संघ इकायनोडर्माटा. लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी संघ इकायनोडर्माटा या संघातील प्राण्यांना आपण कंटकचर्मी प्राणी म्हणतो किंवा त्यांना आपण कंचुकधारी प्राणी म्हणतो. तर कॅल्शियम कार्बोनेटचं आवरण या संघातील प्राण्यांच्या शरीरावर असल्यामुळं एकूण ते काटेरी स्वरूपाचं दिसून येतं. त्यामुळं त्यांना आपण कंटकचर्मी प्राणीसुद्धा म्हणतो. महत्त्वाचं म्हणजे की या प्राण्यामध्ये बघा एखादा अवयव तुटल्यानंतर तो अवयव परत येण्याची क्षमता असल्यामुळं पुनरुद्भवन क्षमता असणारे प्राणी कोणत्या संघामध्ये? तर संघ इकायनोडर्माटा या संघामध्ये येतात. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा की कोणत्या संघातील प्राण्यांच्या शरीरावर छिद्रे असतात? तर संघ पोरीफेरा. या स्पंज, सायकॉन स्पंज हे त्याची उदाहरणं असतील संघ पोरीफेराची. आता या ठिकाणी लक्षात घ्या तारा मासा एक इकायनोडर्माटा संघातलं महत्त्वाचं उदाहरण लक्षात घ्यायचं आहे. सी ककुंबर, सी अर्चिन हे सुद्धा काही महत्त्वाचे आपल्याला उदाहरणं पाहता येतील इकायनोडर्माटा या संघातील. जलद्वेष, ज्याला आपण हायड्रोफोबिया म्हणतो, पाण्याची भीती वाटणं, हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर रेबीज या रोगाचं हे महत्त्वाचं लक्षण आहे जलद्वेष. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की शिंबीधारी वनस्पतीच्या मुळावर कोणते जीवाणू असतात? तर रायझोबियम हे जीवाणू
आपल्याला शिंबीधारी वनस्पतीच्या मुळावर पाहायला मिळतील. मग त्यामध्ये खास करून कडधान्य वगैरे येतील, द्विदल वनस्पती ज्या आहेत, मुख्यतः भुईमुग असेल किंवा त्याच्यानंतर मग सोयाबीन वगैरे अशा जे काही वनस्पती आहेत, या वनस्पतीच्या मुळावर ज्या गाठी असतात त्यामध्ये रायझोबियम हे जीवाणू असतात आणि सर्वात महत्त्वाचं हे जे काय रायझोबियम असणार आहे ते नायट्रोजनचं स्थिरीकरण करणार आहेत. तर पुढचा पॉईंट आहे की दुधामध्ये कोणता घटक सर्वाधिक प्रमाणात असतो, तर लक्षात घ्या कॅल्शियम हा घटक असणार आहे सर्वाधिक प्रमाणामध्ये दुधामध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपल्याला एक्झाम ओरिएंटेड, हवाबंद डब्यामध्ये कोणते जीवाणू निर्माण होतात. तर जे काय हवाबंद डब्यामध्ये खाद्यपदार्थ असतात त्यावरती क्लोस्ट्रिडियम नावाचे जीवाणू बघा वाढताना पाहायला मिळतात आपल्याला. मुतखडा या आजारामध्ये मूत्रपिंडात तयार होणारे खडे कशाचे असतात, तर कॅल्शियम ऑक्झलेटचे असतात. कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा पॉईंट आहे हातीपाय रोग कोणता डास चावल्याने होतो, तर क्युलेक्स डास चावल्यामुळे होतो. लक्षात घ्यायचं आहे क्युलेक्स डास लक्षात घ्यायचा आहे या ठिकाणी. जागतिक तापमान वाढीला सर्वाधिक कारण ठरणारा वायू कोणता, तर कार्बन डायऑक्साईड. मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सामान्य विज्ञानमध्ये सर्वच परीक्षामध्ये विचारले जातात आणि त्यामध्ये आपण जे की परिसर अभ्यास आपल्या TETच्या संदर्भात पेपर क्रमांक 1 या अनुषंगाने हा घटक आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर नक्कीच आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळविण्यासाठी या घटकातील हा घटकसुद्धा फायद्याचा ठरणार आहे. तर पुढचा पॉईंट आहे कर्करोगाच्या म्हणजेच कॅन्सरच्या उपचाराकरिता कोणते समस्थानिक वापरतात, तर कोबाल्ट 60 नावाचं जे काही समस्थानिक आहे कोबाल्ट 60 हे समस्थानिक इथं उपयोगी आपल्याला ठरताना दिसून येतं. तर लक्षात घ्या समस्थानिक म्हणजे काय, तर असे मूलद्रव्य की ज्याचा अणुअंक हा समान असतो आणि अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतो त्या मूलद्रव्याला आपण काय म्हणतो, तर महत्त्वाचं समस्थानिक म्हणतो. तर पुढचा पॉईंट आहे फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते आहे, तर रक्तशुद्धीकरण करणे. मित्रांनो, हा प्रश्न तर पाठच करा, खूप परीक्षेमध्ये हा प्रश्न आहे परीक्षेमध्ये. लिंबामध्ये कोणते ॲसिड असते, तर सायट्रिक हे ॲसिड आपल्याला पाहायला मिळते. आता यावरून एक लक्षात घ्या की मुंगीचा चावा जो असतो किंवा मधमाशीचा चावा, तर त्यामध्ये कोणतं आपल्याला ॲसिड पाहायला मिळेल, तर फॉर्मिक ॲसिड. आपण त्याला लक्षात घ्यायचं आहे, फॉर्मिक ॲसिड असतं मुंगीच्या चाव्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की मुडदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो, तर जीवनसत्व च्या अभावी होतो. तर या ठिकाणी आपल्याला बघा जे काही पॉईंट घेतलेले आहेत ते सर्वच एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि आता जून महिन्यामध्ये आपला पेपर असलेला दिसून येतो. 28 जून ही आपली TET या परीक्षेची जी काही असणारी नियोजित तारीख आहे ही लक्षात घेऊन मित्रांनो अजूनही वेळ आहे. तर जे काही कच्चे आपले विषय आहेत तर त्या विषयामध्ये आपण नक्कीच काम करून आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी आणि पुढे टेट एक्झाम देऊन एक शिक्षक होण्याची एक नामी संधी या परीक्षेच्या माध्यमातूनच मिळणार आहे. तर आपण माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्याच अशा महत्त्वाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.